हॅलो फ्रेंड्स, तुमचं स्वागत आहे आजच्या पॉडकास्टमध्ये पीस ऑफ अ स्टोरी या आपल्या पॉडकास्टमध्ये. आपण नवरात्रीच्या निमित्ताने नवदुर्ग ही सिरीज लॉन्च करणार आहोत. तर त्या सिरीजमध्ये आपल्या आजच्या पॉडकास्टच्या गेस्ट आहेत डॉक्टर नीता पराटे मॅम. नीता पराटे मॅमसोबत आपण बोलताना शैक्षणिक क्षेत्रातल्या विविध गोष्टींवर चर्चा करणार आहोत. त्या स्वतः प्रीस्कूल फ्रँचायझीचा ओनर आहेत. त्यांच्याकडून आपण शैक्षणिक क्षेत्रातल्या बऱ्याचशा गोष्टी जाणून घेणार आहोत. हॅलो नीता मॅम, थँक्यू सो मच. तुम्ही आमच्या पॉडकास्टसाठी टाइम दिलात. वी आर रिअली ग्रेटफुल. थँक्यू सो मच अगेन. थँक्यू मॅम. थँक्यू फॉर इन्व्हायटिंग मी अँड गिव्हिंग दिस अपॉर्च्युनिटी. आपण या प्रश्नाने ॲक्च्युली सुरुवात करूयात पॉडकास्टला की तुम्ही लहानपणापासून म्हणजे एज्युकेशनशी किंवा तुमचं स्वतःचं एज्युकेशन कसं झालं आणि कसं होतं, फॅमिली बॅकग्राऊंड, कुठे वाढलात आणि कसं सगळं लहानपण गेलं? जर्नी ॲक्च्युली आय बिलॉंग टू व्हेरी हंबल फॅमिली. शेतकरी कुटुंबातून मी आहे. नंतर आमच्या इथे दुकान वगैरे होते, म्हणजे एक बिझनेसचा पण आहे थोडासा टच. पण एकदा नाही का ज्योतिषाने सांगितलं की आईच्या हातामध्ये शिक्षणाची लाईनच नाही आहे, त्याच्यामुळे ही शिकणारच नाही. आणि मला अशा गोष्टी खूप चॅलेंजिंग वाटतात. म्हणजे म्हणजे नाही, आता मला करूनच दाखवायचं म्हणजे. आणि मला तर शिक्षणात खूपच आवड होती आणि असं म्हटलं त्याच्यामुळे कदाचित ते असेल की लाईन नसेल. म्हणजे मग ते चॅलेंजेस येत गेले आणि प्रत्येक चॅलेंजला सामोरी जायला लागलं. 10वी झाल्यानंतर मी मेरिट होते तरी सुद्धा असं की कोणी 11th ऍडमिशनसाठी कोणी बघितलं नाही. सगळीकडे ऍडमिशन फुल झाल्या किंवा कोणाला काही माहितच नाहीये. आणि मग असं एक वेळ आला की आता कॉलेजेस चालू झाले वगैरे काय. मग माझे जे स्कूल मधले टीचर्स होते त्यांना मी एकदा सांगितलं की असं सगळं झालंय. मग असं झालं की लकीली त्याच वर्षी आमच्या स्कूलमध्ये 11th-12th स्टार्ट झालं. जे माझं रामकृष्ण म्हणून अमरावतीचं स्कूल आहे, मी अमरावतीची आहे. त्या वर्षी तिथे 11th-12th आणि कॉलेजचं सगळं परमिशन ग्रँट वगैरे मिळाली होती, म्हणून तिथे मग 11th-12th माझं झालं. मग सेम तशी स्टोरी ग्रॅज्युएशनच्या वेळेला पण झाली आणि तसंच काहीतरी वेगळी भन्नाट डिग्री मी केली आहे, बॅचलर्स इन कम्प्युटर ऍप्लिकेशन. आणि त्याचं जे कॉम्बिनेशन होतं म्हणजे कम्प्युटर बरोबर जनरली वेगळे सब्जेक्ट असतात ना, जसं सायन्स आहे, फिजिक्स आहे किंवा स्टॅटिस्टिक्स आहे, असे सब्जेक्ट असतात. तिथे कम्प्युटर होतं आणि एकीकडे बॉटनी आणि एकीकडे झुलॉजी. बॉटनी आणि काहीतरी केमिस्ट्री असं काहीतरी कॉम्बिनेशन होतं. ते नंतर माझ्या बॅच नंतर ते बंद झालं. पण त्याला ऍडमिशन झाल्या नव्हत्या म्हणून मग लकीली असं महिनाभर कॉलेज चालू झाल्यानंतर मला तिथे ऍडमिशन मिळाली. खरंच भन्नाट कॉम्बिनेशन. आणि मग त्याच्यातलं हा कोर्स बंद झाल्यानंतर म्हणजे तुम्हीच आहात डिग्री होल्डर त्या कोर्स. बीसीए म्हणजे बीसीए ही डिग्री आहे, पण ते कॉम्बिनेशन नंतर चेंज झालं. म्हणजे जे आम्हाला बॉटनी आणि केमिस्ट्री दिलं, मग असं होतं की कम्प्युटर्समध्ये करिअर करायचं आणि मग कम्प्युटर्सचे सगळेच महागडे आहे पोस्ट ग्रॅज्युएशनचे सगळे जे आहेत ते. आणि बॅकग्राऊंड तेवढं नव्हतं की घरून तेवढे पैसे देतील डिग्रीसाठी. तर माझं वर्किंग अगदी मी सांगतो तुम्हाला 12वी पासूनच मी काही ना काही करत आहे. म्हणजे शिक्षणासाठी घरून वगैरे असं काही खूप कोणाला मी मागितलं नाही आजपर्यंत पैसे. म्हणजे तेव्हापासून सेल्फ मेड आहे. तर अगोदर मी ट्युशन्स घ्यायची, नंतर मग मी कम्प्युटर क्लासेस, जेव्हा माझं ग्रॅज्युएशन चालू होतं तेव्हा मी कम्प्युटर क्लासेसमध्ये शिकवायची, स्कूलमध्ये कम्प्युटर शिकवायची. मग असं झालं की आता हे बॉटनी झुलॉजी सोबत केमिस्ट्री असं काही आहे, मग ते करायचं नाही, मग कम्प्युटर्स करायचं. तर मला MCA करायचं होतं, मास्टर्स इन कम्प्युटर ऍप्लिकेशन. त्याची तेव्हाची फीज 60,000च्या आसपास होती अमरावती युनिव्हर्सिटी. आणि इट वॉज टू मच. आणि ते अफोर्ड तर होऊच शकत नव्हतं, कारण मी जे काही अर्निंग करत होते ते तर खूप छोटंसं होतं. महिन्याभराचा फक्त पेट्रोलचा खर्च किंवा जाण्याचा खर्च असं निघेल एवढंच होतं त्याच्यामध्ये. तर मग तेव्हा एक मला कुठून तरी माहिती पडलं की USA एक मॅडम आहे, त्या काहीतरी भागीरथी स्कॉलरशिप देतात, जे इंडियातले चांगले होतकरू विद्यार्थी आहे ज्यांचं थ्रू आउट चांगलं क्वालिफिकेशन बॅकग्राऊंड आहे, म्हणजे ते फर्स्ट क्लास वगैरे आहेत. तर त्याच्याबद्दल माहिती मिळाली, मग त्याच्यासाठी अप्लाय केलं, मग ते मला मिळालं. मग त्याच्या बेसिसवर मग मी कुठेतरी ते शिक्षण करू शकले. म्हणजे पहिल्या वर्षी तो सपोर्ट मिळाला. मग ग्रॅज्युअली थोडं थोडं त्या अर्निंग पण चालू होतं आणि तिथून जेवढी काही स्कॉलरशिप मिळत होती ते मी फीज मध्ये देत होते. असं करून कसं तरी MCA कम्प्लीट केलं. तर हाच होता शिक्षणामधला स्ट्रगल होता. आणि तेव्हा फिनान्शियल गोष्टी खूप मॅटर करतात ऍक्च्युली. एज्युकेशन सिस्टम मध्ये थोडासा हा एक फॅक्टर तर आहे की
म्हणजे महागडं आहे एज्युकेशन. आणि जिथे कुठे आपलं फायनान्शियल बॅकग्राऊंड जर थोडं कमी असेल किंवा आपण तेवढी आपली ऐपत नसेल तर आपण तेवढं करू शकत नाही. पण माझी ड्रीम्स लहानपणापासून खूप मोठी होती पण मला ते करायचंच होतं. आणि भाऊ बहीण कोणी म्हणजे माझी एक मोठी बहीण आणि एक मोठा भाऊ, मग ती कम्प्लीट फॅमिली झाली होती ना त्यांची. मग मी कसं त्यांना म्हणजे असं झालं की ते सरप्राईज होतं आणि ते सरप्राईज त्यांना नको होतं. अगदी लहानपणी तर मला माझी बहीण मग म्हणायचे तू ना त्या फ्लडमध्ये पुरामध्ये आम्हाला टोपलीत सापडली आणि मला ते खरं वाटायचं. कारण ना सगळ्यांचं डार्क फेसेस आणि माझा कुठेतरी चेहरा पण वेगळा, ते सगळं ते मला असं खरंच वाटायचं की मी खरंच कुठे सापडली असेल, यांना कुठून मला आणलं असेल. मग आणि थोडंसं कसं होतं लहानपणी मी घरात थोडी समजदार ज्याला म्हणतात ना चाइल्ड. मग बहीण माझी अगदी तिला जे पाहिजे ते पाहिजेच. भावाचं तर म्हणजे मुलगाच आहे तर त्याचं तर सगळ्या गोष्टी लाड पुरवल्या जातात. मग काय त्यांच्या ज्या जुन्या वस्तू आहे, त्यांची जुनी पुस्तकं, त्यांची जुनी सायकल, असंच चालू होतं. म्हणजे शिक्षण तसंच, ह्या सगळ्या गोष्टी होत्या. म्हणजे एक स्ट्रगल तर होताच. हा, म्हणजे शिक्षणासाठी होताच. म्हणजे जे ज्योतिषांनी जे सांगितलं होतं ते बरोबर लाईन नाहीये ना? नाही, बरोबर नव्हतं बिलकुल. तुम्ही एज्युकेशनची लाईन नव्हती आणि एज्युकेशन क्षेत्रामध्ये एवढं म्हणजे प्री स्कूलची फ्रँचायझी किंवा स्वतःचं स्कूल, म्हणजे ह्या गोष्टीचं इन्स्पिरेशन तुम्हाला म्हणजे कसं? हा, तर आता जसं आपलं आत्ताच बोलणं झालं की स्ट्रगल तर होतंच. आणि ते निर्णय एक केला होता स्वतःबरोबर की आता आपण तर खूप मोठं शिकायचं, फक्त शिकायचंच नाही तर KG to PG युनिव्हर्सिटी फॉर्म करायची, हे मी लहानपणी डिसाईड केलं होतं. आणि ते आता आपण 2 वर्षामध्ये करणार आहे, आपलं स्वतःचं गुरुकुल, जे पूर्ण युनिव्हर्सिटीज आपण एस्टॅब्लिश करणार आहे. तर त्याचं आणि जर तुम्ही माझं पर्सनल क्वालिफिकेशन जर बघाल तर मी डबल PG आहे. म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट MCA MBA नंतर PhD इन कम्प्युटर्स. आणि मी जवळपास 40 डिप्लोमा केलेले आहे जे लंडन युनिव्हर्सिटीमधून केलेत. बापरे. ओ माय गॉड. आणि अजूनही चालू आहे. माझे मेंटॉर देव गडवी आहेत, तर त्यांच्या अंडर माझं कंटिन्युअस काही ना काही, म्हणजे आत्ताच मी हैदराबादवरून कालच आले. अवेकनिंग पॅशनप्रेन्युअर विदिन ह्या प्रोग्राम मध्ये मी होते 2-3 दिवस. आणि सेल्फ डेव्हलपमेंट कंटिन्युअस प्रोसेस आहे. त्याच्या अगोदर विवेक बिंद्रांकडून पण मी बऱ्याचशा गोष्टी शिकले. तर म्हणजे मेंटॉरिंग पण मी घेते. असं नाही की मी बिझनेस स्कूलमध्ये शिकवलंय तर मला बिझनेस शिकायची गरज नाही किंवा मला मेंटॉरची गरज नाही, असं नाही. तर ह्या ज्या गोष्टी होत्या ह्या आता लहानपणीच डिसाईड केल्या. पण स्ट्रगल कुठून सुरू झालं किंवा इन्स्पिरेशन कुठून मिळालं, तर मी जॉबमध्ये होते. म्हणजे 2005 पासून मी एक मॅनेजमेंट DY पाटील माहितीच असेल तुम्हाला, त्या मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटमध्ये मी ॲज अ प्रोफेसर म्हणून होते, हेड ऑफ द डिपार्टमेंट म्हणून होते. खूप चांगला जॉब होता, परमनंट जॉब होता त्यातल्या त्यात. आणि एज्युकेशन फील्डमधला जॉब तुम्हाला माहिती आहे, वॅकेशन्स मिळतात, सगळ्या गोष्टी. वंडरफुल लाईफ वॉज गोइंग ऑन पीसफुली. पण जेव्हा मदरहुड मध्ये एंटर झाले, देन यू मस्ट बी नोईंग युअर चाइल्ड. तर मग ते सगळं थोडंसं वर्क लाईफ बॅलन्स ज्याला म्हणतो ते थोडं डिस्टर्ब व्हायला लागलं. मग मी माझ्या मुलासाठी डे केअरचे ऑप्शन्स बघत होते. अच्छा. मग जेव्हा मी डे केअरचे ऑप्शन्स बघत होते तेव्हा मला ती भन्नाट आयडिया माझ्या डोक्यात गेली की मग माझा मुलगा घरी राहील, बाकीचे मुलं पण त्याच्याबरोबर खेळतील, मग त्याला एन्व्हायरमेंट पण मिळेल. आणि मला तसंही जॉबच्या बाहेर निघायचं आहे, तर मग मी जॉबमध्ये राहून काही वर्ष प्री स्कूल चालवेल, असं सगळं माझं होतं. सो प्रायमरी मोटिव्ह वॉज की आपल्या मुलाला आपल्या डोळ्यासमोर वाढवायचं आणि काहीतरी करायचं पण आहे. करेक्ट. म्हणजे ते तिथून सीड आली माइंडमध्ये. पण चॅलेंजेस तर असतातच. आणि यु नो की किती इंडियन विमेन जी आहे ना, ऍक्च्युली ती रिस्पॉन्सिबिलिटीनी खूप जास्त तिच्या डोक्यावर खूप ओझं आहे. तिचे कांदे थोडेसे झुकलेले आहे, कारण तिला फॅमिली बघायलाच लागतं, मुलांना बघायलाच लागतं, आणि बाकीचं जे अम्बिशन आहे ते थर्ड येतं, प्रेफरन्स खाली. मग त्यामुळे काय होतं, आणि तेव्हा स्पेसिफिकली माझं तेव्हाच मी HOD झाली होती. म्हणजे मी असिस्टंट प्रोफेसर पासून प्रोफेसर झाली होती. म्हणजे जॉबमध्ये माझ्या रिस्पॉन्सिबिलिटी रोल्स वाढल्या होत्या. आणि तेव्हा माझं PhD पण चालू होतं, MBA पण चालू होतं. मग एवढ्या सगळ्या ट्रान्झॅक्शनल मध्ये मी असताना मग मी हे स्कूलचं चालू केलं. त्याच्यामुळे मग सगळ्यांना विरोध होता. आणि मुलगा लहान त्यातल्या त्यात, मग त्याला पण रेस करायचं आहे. मग ह्या सगळ्या चॅलेंजेस मधून आणि म्हणजे लायबिलिटीज असल्यामुळे जॉब पण सोडू शकत नव्हते. म्हणजे असं नाही की बाबा बिझनेस चालू करायचा तर मी कम्प्लिटली जॉब सोडून बिझनेस करेन.
असं पण नाही. मग त्या सगळ्या गोष्टी सांभाळण्यामध्येच एवढी एनर्जी जात होती, पण तरी पण केलं धाडस. पैसा लावला, ज्वेलरी सेल आउट केल्या, बरंचसं काय काय केलं. म्हणजे एक 10-15 लाखाची तर तेव्हा बेसिक इन्व्हेस्टमेंट लागली होती. 2010 मध्ये मी पहिलं प्री-स्कूल चालू केलं होतं आणि ते मी ग्रो पण केलं. माझ्याकडे चांगले नंबर ऑफ स्टुडंट्स पण होते. सम हाऊ इन 2016 काही इश्यूज, म्हणजे सिम्पल गोष्टी, एंट्रन्सवर ते होतं, लोक कुठेही कसेही गाड्या लावतात, मग सोसायटीच्या लोकांना येण्या जाण्यासाठी त्रास होत होता किंवा थोडासा वेळ जो वाया जातो गाडी काढून त्यांना आतमध्ये येईपर्यंत, अशा प्रॉब्लेम्समुळे त्यांनी लँडलॉर्डला कंप्लेंट केली. रेंटवर होतं ते आणि त्यांनी मला 1 महिन्याच्या आतमध्ये ते खाली करायला सांगितलं. मग त्याच्यामध्ये असं झालं की मग 1 महिन्यात मला ते ऑप्शन्स मिळाले नाही किंवा ते सगळं करता नाही आलं, तर ते मी क्लोज केलं. सो दॅट वॉज माय फर्स्ट स्टार्टअप चालू झालं आणि नंतर ते फेल झालं. सो इट वॉज 2016 वॉज व्हेरी डिफिकल्ट फेज इन माय लाईफ. मग 2016 मध्ये असं झालं की समहाऊ मी तोपर्यंत जॉबमधून पण बाहेर आले होते. तर ती फेज अशी होती की आता, म्हणजे मी तुम्हाला जर सांगितलं की अगोदरपासून कधी मला पैसे कोणाला मागायची गरज पडली नाही, कारण की मी जॉबमध्ये होती. मी सगळ्या स्वतःचं शिक्षण वगैरे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मेजर कॉन्ट्रीब्युशन माझं होतं. असं नाही की पॅरेंट्सने नाही दिलं, पण पॅरेंट्सकडून जे होतं ते त्याच्यापेक्षा माझं कॉन्ट्रीब्युशन कधी पण जास्त होतं. पण आता अशी फेज आली होती की नथिंग ना, जॉब पण नाही, बिझनेस पण नाही. मग तो थोडासा एक डिफिकल्ट पॅच होता लाईफचा. पण कसं, तो एक डिफिकल्ट फेज येतो सगळ्यांच्या लाईफमध्ये आणि तो क्रॉस करणं महत्वाचं असतं. त्यात जर आपण खचून गेलो आणि त्याच्यामध्ये जर आपल्याला ते राईट डायरेक्शन नाही मिळालं तर काही पण होऊ शकतं. तर केलं मी, स्वतःला पुन्हा प्रिपेअर केलं आणि मग हे मार्चमध्ये झालं. नोव्हेंबर 2016 मध्ये मी नवीन कंपनी स्टार्ट केली, नीता ट्रेनिंग अँड कन्सल्टिंग सर्व्हिसेस म्हणून. तर इनिशियली इट वॉज सपोज टू बी सॉफ्ट स्किल अँड बिहेवियरल स्किल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट. पण मग असं झालं की मी एवढ्या वर्ष अकॅडमिक्समध्ये होते. मग अकॅडमिक्समध्ये माझे तेवढे कॉर्पोरेट कनेक्ट्स नव्हते किंवा तेवढ्या मला असाइनमेंट्स किंवा प्रोजेक्ट्स येत नव्हते जेवढे मला, म्हणजे ऍज अ कंपनी पाहिजे. मला इंडिव्हिज्युअल लोक बोलावतात, दॅट्स फाईन. कॉलेजमध्ये गेस्ट स्पीकर म्हणून, कीनोट स्पीकर म्हणून, जर जिथे बोलावतात तिथे मी जाते आणि जिथे कॉर्पोरेट जे काही ट्रेनिंग्स असतील ते आपण होत होतं. पण ऍज अ कंपनी तेवढे प्रोजेक्ट्स येत नव्हते. मग त्यावेळेला असं झालं की हे 2010 मध्ये जेव्हा स्कूल चालू केलं होतं तेव्हा माझे हे टीचर्स ट्रेनिंग इन्स्टिट्यूट चालू होतं, मॉन्टेसरी टीचर्स ट्रेनिंग कोर्स, नर्सरी टीचर्स ट्रेनिंग कोर्स. तर त्यावेळेला मी त्याच्यावर फोकस केला अँड दॅट्स हाऊ वी ग्रेव्ह. मग मी फ्रँचायझी मॉडेलमध्ये आले आणि अशा प्रकारे आपले छान सेंटर्स पण आले बरेचसे. आणि ग्राफ असा होता आणि मग तुम्हाला माहिती आहे काय झालं, करोना आला, लॉकडाऊन आलं आणि मग सगळं पुन्हा. सो दॅट वॉज सेकंड मेजर स्वॅम्प पिरियड इन माय लाईफ. कदाचित लॉकडाऊन मध्ये बऱ्याचशा लोकांना तो इम्पॅक्ट झालाच, बऱ्याचशा बिझनेस, ओव्हरऑल बिझनेस. मग पुन्हा असं झालं की ऑफलाईन सगळे शट झाले सेंटर्स. मग आपण थोडं ऑनलाईन वगैरे स्टार्ट करायला सुरुवात केली. आणि तेव्हा माझे ऑनलाईन अजून 40-50 कोर्सेस आपल्याकडे आहे जे रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये आहे. सेल्फ डेव्हलपमेंट, बिझनेस कोचिंग, थेरपी रिलेटेड असे बरेचसे कोर्सेस आपण घेतो. तर ते सगळे रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये. तेव्हा तो बिझनेस एक चांगला होता, म्हणजे तेव्हा लोकांकडे वेळ होता, तेव्हा मध्ये ते ऑनलाईन वगैरे करायचे. तर तेव्हा त्याच्यामध्ये आपलं कसं तरी करोना लॉकडाऊनचा वेळ निघून गेला. मग आता लास्ट इयर रिसेंटली आपण स्वतःचा प्रीस्कूलचा ब्रँड स्टार्ट केलाय. ओके. नेक्स्ट जेन गुरुकुल प्रीस्कूल म्हणून. मग नेक्स्ट जेन म्हणजे फ्युचरिस्टिक आणि गुरुकुल म्हणजे आपलं ओल्ड इंडियन कल्चर. राईट. तर हे फ्युजन आहे. ओके. मग ह्या फ्युजन मध्ये आपण बऱ्याचशा नवीन कॉन्सेप्टला पण वेलकम केलं आहे, बट रिमेनिंग ग्राउंडेड. मतलब जे आपलं रूट आहे, जे आपलं इंडियन कल्चर आहे. कुठेतरी आज छोट्या मुलांमध्ये स्क्रीन टाइम वाढलेला आहे किंवा गॅजेट फ्रेंडली खूप झालेले आहेत, किंवा मोठ्यांचा आदर करणे, गुरुचा रिस्पेक्ट करणे, ह्या ज्या म्हणजे छोटे छोटे संस्कारशी रिलेटेड ज्या गोष्टी म्हणतो, एक हॅबिट फॉर्मेशन, कुठेतरी न्यूक्लिअर फॅमिलीमुळे म्हणा किंवा पॅरेंटच्या बिझी शेड्यूल मुळे म्हणा, त्या गोष्टी कुठेतरी लोप पावत आहे. कल्चरल वाला. मग तो जो गॅप आहे किंवा ते जे चॅलेंजेस आहेत ते आपण इथे ऍड्रेस करतोय. ओके. आपल्या इथल्या मुलांना संस्कृतचे श्लोक येतात. आपल्या इथले जे मुलं आहेत, आम्ही बर्थडे सेलिब्रेशन संस्कृतमध्ये करतो. बऱ्याचशा इंडियन जे आपले वेगवेगळे फेस्टिवल्स आहेत ते आम्ही खूप छान पद्धतीने सेलिब्रेट करतो. आमच्या इथे गुरुपौर्णिमा खूप मोठा सेलिब्रेशन असतो. मग अशा बऱ्याचशा कल्चर रिलेटेड गोष्टी पण आपण ऍड केलेल्या आहे. त्यातल्या त्यात जे स्पोर्ट्स, आपले इंडियाचे स्पोर्ट्स आहेत, स्पोर्ट्स डे मध्ये त्याच्या विषयी आपण भरपूर तसे स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज घेतो. आणि मेन म्हणजे आपण कुठेतरी जे ट्रॅडिशनल एज्युकेशन सिस्टम आहे थोडंसं आपण वेगळं करतोय.
म्हणजे ट्रॅडिशनल एज्युकेशनमध्ये एक 70-80% थ्योरी असते आणि 20-30% प्रॅक्टिकल असतं. आपलं टोटली अदर वे राऊंड आहे. म्हणजे आपल्या इथे 70-80% प्रॅक्टिकल आहे आणि रिमेनिंग फक्त 20-30% त्यांना समजण्यासाठी ती थ्योरी आहे. मग सगळ्या गोष्टींसाठी लॅब्स आहेत. म्हणजे आता न्यूमरसी शिकवायची आहे का, पहिले त्यांनी सगळं त्या ॲपरेटसवर करायचं, मग तो कॉन्सेप्ट ॲब्स्ट्रॅक्ट लेवलला ते बोर्डवर वगैरे शिकतील. मग ते लिंग्विस्टिक आहे का, मग फ्लॅश कार्ड वगैरे ह्या सगळ्या गोष्टी येतील, पहिले ते अंडरस्टँड करतील, मग त्यांना ते ॲब्स्ट्रॅक्ट लेवलला. मग अशाच प्रकारच्या सगळ्या गोष्टी आहेत आणि आपण लाईफ स्किलवर जास्त भर देतोय. तर त्या सगळ्या गोष्टी कुठेतरी मग ह्या जर्नीमधून आल्या. तर असं सगळं आहे प्रवास. आता तुम्ही बोलताना खूप वाईड बोललात, म्हणजे फ्युजन वगैरे. तर एज्युकेशनल सिस्टीमवर, म्हणजे आत्ताची किंवा इंडियातली आपण पर्टिक्युलरली बोलू शकतो, की आपली एज्युकेशन सिस्टीमवर म्हणजे तुम्हाला काय वाटतं, म्हणजे तुमचा काय पॉइंट ऑफ व्ह्यू आहे? ऍक्च्युली काय झालं, 300 वर्ष आपलं जो इंडिया, आपला भारत देश आहे ना, तो गुलामीमध्ये होता. 100 वर्ष ब्रिटिशांनी राज्य केलं, त्याच्या अगोदर मुघलांनी राज्य केलं. आता ह्या जे ब्रिटिशर्सनी जेव्हा राज्य केलं तेव्हा काय झालं की त्यांना जेव्हा इंडस्ट्रियलायझेशन करायचं होतं, त्यांना चॅलेंज काय येत होतं की त्यांना मजूर, वर्कर, क्लर्क हे लोक पाहिजे होते, पण लँग्वेज बॅरियर होतं. आता इंडियाच्या लोकांना त्यांना हायरिंग तर करायचं होतं, त्यांना एम्प्लॉयमेंट तर द्यायची होती, पण सायमल्टेनियसली त्यांची क्रिएटिव्हिटी किल करायची होती. बिकॉज वी वर वन ऑफ द रिचेस्ट कंट्री ॲट दॅट मोमेंट ऑफ टाइम. राईट. कारण की आपण सगळे ऑन्टरप्रिन्युअर्स होतो. खूप छान एज्युकेशन सिस्टम होती. गुरुकुल वॉज द बेस्ट एज्युकेशन सिस्टम वी वर हॅव्हिंग, आणि ती त्यांना डिस्टर्ब करायची होती. मग त्यांनी प्लॅनिंगनी हे जे वेस्टर्नाइज एज्युकेशन कल्चर आणलं, त्याच्यामध्ये त्यांनी ऍक्च्युअली डिसिप्लिनच्या नावाखाली थ्रिटनिंग वे ऑफ टीचिंग, म्हणजे जे सांगितलं ते करायचं. म्हणजे काय होतं की ऑटोमॅटिकली कॉन्फिडन्स कमी होतो आपला. म्हणजे लहानपणी ज्या गोष्टी ऍक्च्युअली 6 वर्षापर्यंत एक्सपिरियन्स करतो ना आपण, त्या गोष्टी ऍक्च्युअली 80% आपल्या पर्सनॅलिटी ट्रेट्समध्ये येतात. आणि खूप ते चेंज करणं कठीण होतं, कारण की जोपर्यंत आपण त्या ट्रॉमाजला फेस करत असतो ना, कारण की ते इमोशनल ब्लॉक्स बनून जातात, म्हणजे आपल्या मेमरीमध्ये राहतात. आणि चाइल्डहुड ट्रॉमाज जर असेल तर माणूस, म्हणजे पूर्ण प्लॅनेटवरती ह्युमन बिंग इज द ओनली स्पीसीज हू डझंट लिव्ह टू इट्स फुल पोटेन्शियल. म्हणजे नेचर फुल पोटेन्शियलमध्ये जगतं, एनिमल्स फुल पोटेन्शियलमध्ये जगतं, पण आपलं जेवढं पोटेन्शियल आहे ना, आपण त्याच्या 5% पण जगत नाही. आणि ते पोटेन्शियल किल करण्याचं काम ह्या लोकांनी केलं, आणि ते पण खूप सिस्टमॅटिकली केलं. आणि आजही आपण त्यांचे ऍक्च्युअली मेंटली गुलामच आहे. कारण वेस्टर्न म्हटलं की वाव, वेस्टर्नाइज कल्चर, फॉरेन, आणि इंडियन म्हटलं अंधश्रद्धा. हा लोकांचा कुठेतरी गैरसमज आहे. ऍक्च्युली ते सगळं आपल्याकडून शिकून गेले. ते श्रीमंत पण कसे झाले, आपल्या इथून घेऊन गेले ना सगळं. तर ह्या सगळ्या गोष्टी ऍक्च्युली कुठेतरी इंडियन्सला अजूनही ते गुलामी आहे, माइंडमध्ये बॅक ऑफ द माइंड ती गुलामी अजूनही आहे, म्हणून ते वेस्टर्न कल्चरला ब्लाइंडली फॉलो करतात. दॅट इज सायन्स अँड दिस इज अंधश्रद्धा. दॅट्स हाऊ ऍक्च्युली पीपल टेक इट. तर हे जे ट्रॅडिशनल एज्युकेशन आहे ना, कुठेतरी काय झालं, ते इन्फ्लुएन्स्ड बाय दिस वेस्टर्न कल्चर आहे. आणि त्यांनी काय तेव्हा ते रूल करत होते. मग तेव्हा त्याच्यामुळे त्यांनी ती जी खूप स्ट्रिक्ट डिसिप्लिन, थ्रिटनिंग वे, आणि मग जे सांगितलं तेच करायचं, तेवढंच करायचं, मग काय होतं, डिपेंडन्सी वाढते, क्रिएटिव्हिटी कमी होते, क्रिएटिव्हिटी कमी होते, कॉन्फिडन्स लेवल कमी होते. आणि तुम्ही जर बघा आपलं जे एज्युकेशन झालं, म्हणजे आपल्या जनरेशनचं जे एज्युकेशन झालं, आपल्याला किती वाव मिळाला. एक्सप्लोर करायला वावच दिला नाही ना त्यांनी. एक वेळा फक्त अॅन्युअल फंक्शन व्हायचं, आणि एकदा कधीतरी आपलं म्हणजे स्पोर्ट्स कधीतरी व्हायचं. दॅट इज ऑल्सो लिस्ट इम्पॉर्टंट, राईट. तर आपल्याला कुठे आपली क्रिएटिव्हिटी दाखवायला किंवा एक्सप्लोर करायला चान्स मिळाला. मग आता माझ्याकडे जेवढ्या पण लेडीज येतात ना, दे आर लाईक दे कुड नॉट स्पीक. म्हणजे इंग्लिश तर खूप दूरची गोष्ट आहे, पण लोकांसमोर म्हणजे पब्लिक स्पीकिंग साठी पण त्यांना खूप स्ट्रगल करायला लागतो. आणि इंग्रजी तर हा सगळ्यांचाच प्रॉब्लेम आहे. राईट, युनिव्हर्सल प्रॉब्लेम आहे. करेक्ट. म्हणजे त्यांना बोलायचं असतं इंग्रजीमध्ये, पण फक्त, आणि त्यांना करिअर पण करायचं असतं, पण फक्त इंग्रजी बोलता येत नाही, म्हणून मी ते टीचिंग फील्डमध्ये जाऊ शकत नाही, असे मेंटल ब्लॉकेजेस असतात. मग आता पहिले तर माइंडसेटवर काम करायला लागतं बरंचसं, आणि तिथून मग त्यांचे ते ब्लॉकेजेस तोडून त्यांना एक म्हणजे कॉन्फिडन्स बिल्ड करायला लागतो. म्हणजे फक्त शिकवून चालत नाही, तर त्यांच्या ओव्हरऑल पर्सनॅलिटीवर काम करायला लागतं. बरेच वेळा 15-15 वर्षाचा गॅप झालेला असतो. म्हणजे शिक्षण सोडलं, त्याच्यानंतर घरातच झाले, मग लहानाची मुलं मोठी झाली. आता मुलं मोठी झाल्यानंतर त्यांना वाटते की काहीतरी करावं.
म्हणून ते मग टीचर्स ट्रेनिंग कोर्सला येतात. मग तेव्हा त्या 15 वर्षाचा जो जंग चढलेला असतो मग तिथून सुरुवात की पहिले तर ते रिमूव्ह करायला लागतं. तो जंग चढलेला, तो कॉन्फिडन्सचा प्रॉब्लेम, बिलीफ सिस्टमचा प्रॉब्लेम, मग ह्या सगळ्या गोष्टींमधून मग कुठेतरी त्यांचं शिक्षण चालू होतं. म्हणजे लहान मुलांपेक्षा मला इकडे जास्त, कारण लहान मुलं फ्रेश असतात ना, त्यांना जसं आपण सांगितलं तसं ते करतात आणि त्यांच्याकडे काही लिमिटेशन्स नसतात आणि ते खूप एक्सप्लोर करतात आणि ते थकत पण नाही. म्हणजे त्यांना जितके वेळा ट्राय करायचं ते करतात. हे लोक तर एकदा नाही जमलं की नाही होणार, म्हणजे खूप अर्ली ते फेल्युअर किंवा बॅक फुट स्टेप घेतात. तर तसं मुलांमध्ये नसतं. आणि टीचर्सला आपण म्हणजे तुम्ही जसं म्हणालात की गुरुपौर्णिमा, ऍक्च्युली राईट टीचर तुमचं लाईफ घडवू शकतं. करेक्ट. म्हणजे माझे पर्सनल सुद्धा तसेच एक्सपिरियन्स आहेत. माझे टीचर्स एवढे चांगले होते, म्हणजे थँक्स टू ऑल माय टीचर्स ऍक्च्युली, की तुम्ही जे म्हणताय की फक्त अभ्यास किंवा अकॅडमिक्सवर इतकं लक्ष न देता आमच्या शाळेतल्या शिक्षकांना तर हेही माहित असायचं की हा कोणाचा मुलगा आणि काय करतोय. म्हणजे आता तुम्ही जे म्हणताय ते कमी होत जे चाललंय, गुरुचीच रिस्पॉन्सिबिलिटी जास्त आहे. तुम्ही जे म्हणतायत की टीचर्स ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये पहिले टीचर्सला तयार करावं लागतं नवीन पिढी तयार करण्यासाठी. सो मला तर खूप आवडलंय. आता हे आपली ही प्री स्कूल आपण जेव्हा पण बोलतो तेव्हा एक नवीन शब्द येतोय, पेडागॉजी. करेक्ट. व्हॉट इज पेडागॉजी? आता म्हणजे खूप टेक्निकल नाहीये तसं बघितलं तर, म्हणजे सिम्पली ज्या आपण टेक्निक्स किंवा मेथड्स युज करतो ना त्याला पेडागॉजी म्हणतात. अच्छा. तर जसं मी आता सांगितलं, ह्या इंग्रजांनी, मग काही वेस्टर्न लोक आहे, काही इंडियन लोक आहे, मग वेगवेगळ्या लोकांची वेगवेगळ्या ज्या फिलॉसॉफीज त्यांनी बनवल्या. अच्छा. की बाबा आता सपोज रवींद्रनाथ टागोर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, त्यांनी शांतिनिकेतन स्कूल फॉर्म केलं, त्यांची एक पेडागॉजी होती. महात्मा गांधीजी ह्यांनी पण बऱ्याचशा फिलॉसॉफीज दिल्या आहे. त्यांनी कॅरेक्टर, मोराल बिल्डिंग ह्याच्याबद्दल भरपूर काही सांगितलं आहे. मग अशा आपल्या इंडियाचे बरेचसे लोक आहेत ज्यांनी त्यांच्या एज्युकेशनल फिलॉसॉफीज दिल्या आणि त्यांनी त्यांच्या मेथड्स दिल्या. मग ऍक्च्युली काय झालं की World War II नंतर, म्हणजे पहिले तर असं झालं की पहिले हा जो कॉन्सेप्ट आहे ना की फिमेलनी घर बघायचं, फॅमिली बघायची, आणि मेलनी बाहेरून कमावून आणायचं आणि फॅमिलीला हे करायचं, सर्व्ह करायचं, हा कॉन्सेप्ट पहिले ऑल ओव्हर द युनिव्हर्स होता, वर्ल्ड वाईड होता. अच्छा. पण काय झालं की जेव्हा World War II झाली त्यानंतर असं झालं की जेवढं काय कमावलं, जेवढं काय होतं ते सगळं गेलं ना, नष्ट झालं ना. म्हणजे खूप जास्त ह्युमन ॲज वेल एज जे काही प्रॉपर्टीज वगैरे सगळंच नष्ट झालं. म्हणजे खूप मोठा एक धक्का होता तो आपल्या सगळ्यांसाठी. आणि तिथून काय झालं की आता मग सर्वाईव्ह जे झाले त्यांचं सगळं गेलं ना, त्यांची घरं गेली, त्यांनी जे काही कमाई केली होती ते सगळं गेलं. मग आता असं झालं की फिमेल्सला पण काहीतरी करायला लागेल. जर सर्वाईव्ह करायचं आहे तर फिमेल्सला पण काम करायला लागेल, त्यांना जॉब करायला लागेल किंवा काहीतरी त्यांना कमावून आणायला लागेल, नाहीतर होणार नाही. मग आता असं झालं की आतापर्यंत तर फिमेल घरी मुलांना बघत होते, मग मुलांना कोण बघणार, मग काय होईल. मग तिथल्या गव्हर्नमेंटनी काय केलं, हे जर्मनीचं मी सांगते, तिथल्या गव्हर्नमेंटनी थोडे छोटे छोटे गार्डन्स फॉर्म केले आणि त्या गार्डन मध्ये अशी फॅसिलिटी दिली की इथे येऊन मुलं जे आहे ती खेळतील आणि तेवढ्या वेळात मग पॅरेंट्सनी जे काय त्यांना कामाला जायचंय, काय करायचंय, मुलं इथे खेळणार, कोणीतरी त्यांना लक्ष देईल त्यांच्यावर, आणि दॅट्स हाऊ ती एक प्रथा चालू झाली. मग जे काही लोक काम करत होते ह्या एज्युकेशन सिस्टमला रिफॉर्म करण्यासाठी त्यावेळेला, त्याच्यामध्ये एक विलियम ऑगस्ट फ्रॉबेल म्हणून आहे, ज्यांना आपण फादर ऑफ किंडरगार्टन म्हणतो. तिथून ऍक्च्युली ह्या पेडागॉजीज फॉर्म व्हायला सुरुवात झाली. ओके. तर त्यांनी ती पद्धत दिली ज्याला आपण केजी म्हणतो ना, किंडरगार्टन. तर गार्डन हा शब्द त्यांच्या जर्मनीच्या लँग्वेजमध्ये त्याला गार्टन म्हणतात, म्हणून किंडरगार्टन. तर मग गार्डन मध्ये ऑलरेडी मुलं आहेत, मग आता त्या मुलांचा फक्त काय खेळण्यामध्ये टाइम वेस्ट होतोय. मग त्याला कुठेतरी युटिलाइज करण्यासाठी त्यांना ज्या प्रायमरी स्कूलमध्ये लागणाऱ्या गोष्टी आहेत त्याचं जर आपण थोडं थोडं इनपुट त्यांना सायमल्टेनियसली दिलं खेळाच्या माध्यमातून, प्ले वे मेथडच्या थ्रू, सो दॅट विल बी 2 years वी विल ऍक्च्युअली स्पेंड विथ दॅम. आणि नंतर मग ते 2 वर्ष प्रिपेअर होतील थोडंफार आणि नंतर ते प्रायमरीला जातील. तर अशा प्रकारे मग किंडरगार्टन एज्युकेशन आलं. ओके. 2 वर्षाचं. मग हे कुठून त्या फ्रॉबेलच्या पेडागॉजी मधून आलं. मग त्यानंतर इटलीमध्ये डॉक्टर मारिया मॉन्टेसरी ह्यांनी याच्यावर काम केलं. त्या ऍक्च्युली फर्स्ट विमेन आहे ज्या मेडिकल फील्ड पर्यंत त्यांनी शिक्षण घेतलं. म्हणजे तेव्हा तर असं होतं की शिक्षण पण, म्हणजे मी फॉरेनची गोष्ट सांगते, इटलीची, ते लेडीजसाठी ते पण नव्हतं. म्हणजे हायर एज्युकेशन वगैरे हा कॉन्सेप्टच नव्हता. हे 18th centuryच्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या.
तर मग त्यांनी शिक्षण पण खूप कठीण पद्धतीने घेतलं की ते एकट्या लेडीजला त्यांचे पप्पा येऊन उभे राहायचे आणि ते सगळ्या त्या मुलांच्या मध्ये त्या शिकायच्या. तर असं त्यांनी पूर्ण हायर एज्युकेशन म्हणजे स्कूलिंग पण आणि त्यांचं हायर एज्युकेशन पण कम्प्लीट केलं. त्यानंतर त्या ज्या म्हणजे स्पेशल मुलं असतात ना त्यांच्यावर त्यांचा अभ्यास होता. मग त्यांनी त्यांच्यासाठी काहीतरी ॲपरेटस तयार केले आणि त्या स्पेशल किड्सवर त्यांनी ते अप्लाय केले. मग त्यांना खूप छान रिझल्ट मिळाले. मग त्यांना असं वाटलं की हे आपण नॉर्मल किड्ससाठी जर केलं तर ते किती फास्ट शिकतील. अँड दॅट्स हाऊ देन मॉन्टेसरी वर्क ऑन ऑल दिस काइंड ऑफ टेक्निक्स. मग त्यांचे ना लॅब्स असतात किंवा ऑपरेटर्स असतात मॉन्टेसरीचे. मग त्याच्यामध्ये ते वेगवेगळ्या टेक्निक शिकवतात. तर कासा दी बंबिनी म्हणून त्यांचं पहिलं स्कूल होतं, त्याला हाऊस ऑफ चिल्ड्रन म्हणतात. आणि तिथून मग मॉन्टेसरी मेथड झाली. तर बऱ्याच लोकांना डॉक्टर मारिया मॉन्टेसरी माहित नाही, पण मॉन्टेसरी स्कूल म्हणतात. एक्झॅक्टली. आणि त्या मॉन्टेसरी स्कूल ज्याला आपण म्हणतो ना त्यांना पण मॉन्टेसरी कोणा माहित नसतं. आणि मॉन्टेसरी मेथड ते बिलकुल फॉलो करत नाही, टू बी व्हेरी फ्रँक. अच्छा, ते फॉलो करत नाही कारण की मॉन्टेसरी मेथड जी आहे ना ती कम्प्लिटली प्रॅक्टिकल ओरिएंटेड मेथड आहे. आणि आपण जे प्रीस्कूल्स मध्ये जे चालतं ना ही सगळी मिक्स पेडागॉजी आहे. अच्छा. नायदर इट इज फ्रॉबेल, नॉर इट इज मॉन्टेसरी, नॉर जॉन दिवे, नॉर गांधीजी, नॉर रवींद्रनाथ टागोर. सो इट्स अ मिक्स ऑफ ऑल पेडागॉजीज टुगेदर. तर कुठून आपण प्रोजेक्ट बेस्ड मेथड शिकलोय, कुठून आपण प्ले वे घेतला आहे, कुठे केस स्टडी बेस्ड मेथड घेतला आहे. तर अशा वेगवेगळ्या टेक्निक्स असतात ज्याला पेडागॉजी म्हणतात. मग हे जे शिक्षण आहे हे शिक्षकांना अंडरस्टँड करणं खूप गरजेचं असतं. त्याला आपण एज्युकेशन प्रिन्सिपल म्हणतो. एज्युकेशन प्रिन्सिपल बीएडला, डीएडला ह्या सगळ्या लोकांना ते शिकवलं जातं. पण आता मला काय चॅलेंज येत आहे की प्री स्कूलची टीचर म्हटलं ना तर ऍक्च्युली त्यांना जास्त ट्रेनिंगची गरज आहे. कारण इथे पेडागॉजी शिकणं आणि त्यांना माहिती असणं, चाइल्ड सायकोलॉजी माहिती असणं, एज्युकेशनल सायकोलॉजी माहिती असणं खूप गरजेचं आहे. पण त्यांना काय वाटते ABCD 1 2 3 तर शिकवायचंय आणि मी तर ग्रॅज्युएट झाली आहे, मला कशाला कोर्स करायला लागतं. म्हणजे त्यांना जास्त आवश्यकता आहे तेच कोर्स करायला तयार नसतात. आणि त्यांना टाइम पण स्पेंड करायचा नसतो, त्यांना पैसे पण स्पेंड करायचे नसतात आणि त्यांना टीचर व्हायचं असतं. म्हणजे हा खूप मोठा चॅलेंज आहे प्री प्रायमरी. माइंडसेटचाच इश्यू आहे तो. तर त्यांना असं वाटतं की आम्हाला तर येतं ना सगळं, आम्ही कशाला आता कोर्स करायचा. राईट. तर मग ऍक्च्युली त्या ज्या गोष्टी आहे कुठेतरी अवेअरनेस तो एक मोठा प्रॉब्लेम येतो. प्री प्रायमरी जे आपण म्हणतो ना, पहिले तर NTT म्हणून 2 वर्षाचा कोर्स चालायचा. आणि ऍक्च्युली प्रॉब्लेम कशामुळे आहे की सगळे प्रायव्हेट स्कूल्स आहेत, प्री प्रायमरी अजूनही गव्हर्नमेंटच्या अंडर नाहीये. मग ही लोक काही पण त्यांना ऑफर करतात, अगदी 2-3 हजार रुपये पण ऑफर करतात सॅलरी टीचरची. अरे बापरे. मग त्यांना काय आहे की कसं ते कोर्समध्ये आता सपोज 15,000चा माझा कोर्स आहे 6 महिन्याचा, मग त्यानंतर त्यांना जर 2-4-5 हजार रुपये सॅलरी मिळणार असेल तर हाऊ दे आर मोटिवेटेड टू स्पेंड दॅट 15,000. दॅट इज ऑल्सो वन ऑफ द प्रॉब्लेम. तर हा जो आहे हा कुठेतरी मोटिवेशनचा, म्हणजे टीचर्स हे खूप नोबल प्रोफेशन आहे. राईट. पण त्याला जी व्हॅल्यू किंवा जे मिळायला पाहिजे ना, आदर म्हणतो आपण, रिस्पेक्ट म्हणतो, तो कुठेतरी इंडियामध्ये कमी कमी होत चाललाय. म्हणजे एवढा कमी की मी आता म्हणजे आमच्या DY पाटील कॉलेजमध्येच ऐकलं की एक ट्रेनर होता, MBA च्या स्टुडंट्सला शिकवायला आला होता. तो खूप फंबल करत होता किंवा त्याचा कॉन्फिडन्स चांगला नव्हता. एका मुलाने येऊन चक्क त्याला मारलं. बापरे. चक्क. आणि तुला नाही करायचं लेक्चर तर नको करू ना, कानाखाली घातलं की किती बोर करशील म्हणून. म्हणजे डिसरिस्पेक्ट कुठल्या लेवलला गेलाय. अँड नाऊ द स्टुडंट्स आर नॉट रिस्पेक्टिंग देअर टीचर्स. कारण कुठे ना कुठे हे लोक पण त्याला रिस्पॉन्सिबल आहे की ते तेवढ्या म्हणजे त्यांची जी रिक्वायरमेंट अनालिसिस आहे ना ते नाही करत आणि ते आपल्या पद्धतीने बस टीचिंग करतात. आजची जनरेशन टीचिंगवाली नाहीये, टू बी व्हेरी फ्रँक. आजच्या जनरेशनची जी कारण त्या सगळ्या गोष्टी गुगलवर आहे ना, मग तुम्ही त्या मगअप करून लोकांना शिकवणार, मुलं कसं काय तुम्हाला ऐकणार. मग तुम्हाला काहीतरी वेगळ्या पद्धतीने शिकवायला लागेल किंवा तुमचं ते इंटरेस्टिंग पण असलं पाहिजे आणि मुलांना एंगेजमेंट पण झाली पाहिजे. आणि तो एज ग्रुप वेगळा आहे ना. हो ना. म्हणजे प्री प्रायमरी म्हणजे खूप वेगळा एज ग्रुप आहे की तुम्ही तिथे इन्स्ट्रक्टिव्ह किंवा खूप समज पण नाहीये त्यांना, त्यांच्या समजेनुसार तुम्ही जसं म्हणाला हसता खेळता ते शिकायलाही हवे. म्हणजे आता तुम्ही जे म्हणाल त्यालाच जोडून मला हे विचारायचंय की आता जसं माझाही मुलगा 3 वर्षाचा आहे किंवा आपले खूप सारे व्ह्युअर्स असतील की ज्यांची खूप छोटी छोटी मुलं असतील जे प्लॅन करताय प्री स्कूलमध्ये ऍडमिशनसाठी. तर प्री स्कूलमध्ये ऍडमिशन घेताना प्रत्येक पॅरेंटला माहीत असाव्या अशा गोष्टी, किंवा त्यांनी ऍटलिस्ट ज्यांच्याकडे ऍडमिशन घेण्यासाठी जात आहात त्यांना काय काय विचारायला हवं, म्हणजे पॅरेंट्सला काय काय माहिती हवी, म्हणजे काय तुमची ऍडवाइस असेल अशा पॅरेंट्ससाठी. तर सगळ्यात अगोदर तर मला असं वाटतं की सेफ्टी कम्स फर्स्ट, राईट.
म्हणजे बाकी सगळ्या गोष्टी नंतर येतात, पण आपल्या मुला, कारण की ते एवढं पॅम्पर केलेलं ते छोटंसं बाळ कोणाच्या आपण स्वाधीन करतो आहे 2 तासासाठी 3 तासासाठी का होईना. कारण आता बऱ्याचशा केसेस आपण बघितल्या की काय काय होतं, इव्हन स्कूल्स आर ऑल्सो नॉट सेफ. राईट. तर मग आता ह्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी पहिले सेफ्टी, सिक्युरिटी, दिस मॅटर्स अ लॉट. मग त्यांचं एक्झिट इन हे सगळ्या गोष्टी तुम्ही बघायला पाहिजे. त्यानंतर मग सिक्युरिटी गार्ड वगैरे आहे की नाही आहे. अच्छा नसेल तरी पण मग तिथले जे काही अटेंडंट वगैरे आहेत ते कंटिन्युअसली सुपरवाइज करतायत का, जी एक्झिट आणि इनची एंट्री आहे. जनरली आम्ही काय करतो, एकच ठेवतो, दुसरीकडून कोणी येऊच नाही शकलं पाहिजे, आणि लॉक ठेवतो त्याला. म्हणजे जोपर्यंत कोणाला बाहेर जायचं नाहीये किंवा कोणाला आतमध्ये यायचं नाही हे असं अर्जन्सी आम्हाला कळत नाही तोपर्यंत आम्ही गेट उघडत नाही. म्हणजे ऍक्सिडेंटली कोणी बाहेर जायला नको. हा, म्हणजे दरवाजा, मुलं ऍक्सिडेंट प्रॉन असतात ना. आणि आजकाल मी बघते ऍक्च्युली प्री स्कूल सगळ्यात महत्वाचं मेन रोडवर नसावं. जे रोड वाहते असतात ना ते नसावं, कारण तिथे पहिली गोष्ट तर पोल्युशन असतं. कारण बाहेरचं सगळ्या व्हेकल्स, आणि आपल्याला माहितीये की किती आपलं पोल्युटेड झालेलं आहे. तर नॉईज पोल्युशन पण असतं आणि एअर पोल्युशन पण असतं, आणि ते ऍक्सिडेंट प्रॉनली पण असतात. म्हणजे चुकून जर आपला चाइल्ड जो आहे तो बाहेर पळाला आणि रोड माहिती नाही ना, रोडच लागला तर काय करणार ना. मग ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यासाठी अगदी रोडवर नसावं, थोडंसं रेसिडेन्शियल मध्ये किंवा तिथे कमी वाहतूक असेल असं चालेल. कारण शेवटी आपल्याला सिटीमध्येच करायला लागणार आहे, तर आपण काही शेतात जाऊन करणार नाही. बरोबर. तर मग त्यातल्या त्यात थोडंसं कमी असलेलं आणि सेफ्टी सिक्युरिटी असलेला, हायजीन तिथली व्यवस्थित असली पाहिजे. हो, बऱ्याचशा प्री स्कूलमध्ये अटॅच डे केअर असतं. हा, मग तिथे खाणं पिणं आणि बऱ्याचशा हायजीनच्या गोष्टी बऱ्याचशा ठिकाणी मेंटेन होतात की नाही हा एक क्वेश्चनच असतो. तर डे केअर तर हा ऑल अबाउट खूप असा मोठा चॅप्टरच आहे तो, कारण की त्याच्यामध्ये मग न्यूट्रिशियस फूड ते देतात की नाही, आणि काही काही डे केअर मध्ये खूप काय काय प्रकार घडलेले आहेत. आणि म्हणजे त्याच्यामुळे थोडासा पॅरेंट्सचा पण कन्सर्न असतो. ते अगदी अफू वगैरे असतात, ते मुलांना चारून त्यांना झोपवून ठेवणे, रडत असेल तर एखाद्या रूम मध्ये बंद करून देणे. आणि हे आपल्या पिंपले सौदागरचं सांगते मी तुम्हाला. असे सगळे प्रकार घडलेले आहेत. जेव्हा मी ऑलरेडी पॅनिक असतात पॅरेंट. म्हणजे मला असं वाटतं की आपले आई वडील, म्हणजे आपल्या आई वडिलांची जनरेशन आणि ही जनरेशन ज्यांची लहान लहान मुलं आहेत, म्हणजे प्री प्रायमरीला जाणारी मुलं आहेत, ते पॅरेंट्स खूप ऑलरेडीच पॅनिक असतात. म्हणजे तुम्ही इतक्या पॅरेंटला भेटत असाल, प्रत्येकाची जी क्वेश्चनची लिस्ट आहे ती संपतच नाही. म्हणजे तुम्ही जे म्हणालात की सिटीजमध्ये वेगवेगळे सेंटर आहेत आणि आपण बरंच काही काही कानावर म्हणजे येतंही लोकांच्या, त्यामुळे क्वेश्चन्स असतील. तर हे तुम्ही जे सांगितलं ते खूप इम्पॉर्टंट आहे. हायजीन, जसं सेफ्टी आणि सेक्स एज्युकेशन, गुड टच बॅड टच, आणि म्हणजे मुलींना फिमेल अटेंडी आणि लहान मुलांना फक्त लेडीजच असतात. म्हणजे तुम्ही हे पण बघायला पाहिजे पॅरेंट्सनी की जनरली प्री प्रायमरी मध्ये यू आर टेकिंग केअर, लाईक सगळे जे आहेत ना स्टाफ, तो फिमेल स्टाफच असला पाहिजे. एखाद दुसरा, आता जसं आमच्या इथे स्पोर्ट टीचर कधीतरी आम्ही बाहेरून म्हणजे ते येतात, पण ते तेवढ्या वेळासाठी येऊन शिकवून चालले जातात. म्हणजे मॅक्सिमम आम्ही यांना जेंट्सला इंटरेस्ट देत नाही. जो सिक्युरिटी गार्ड आहे तो गेटच्या बाहेर असतो, त्याला पण आतमध्ये एंट्री नाही. राईट. तिथून फोन करायचं, सांगायचं कोणी आलं तर. म्हणजे एकदा आमच्या स्कूलमध्ये मुलं आले की तिथून पुढे सगळा फिमेल स्टाफ असतो. अच्छा. ते सगळं बघायचं. आणि अटेंडंट जे आहेत ते प्रॉपर, म्हणजे कधी कधी काय होते त्यांच्या लँग्वेजेस खूप खराब असतात, त्याच्यामुळे आपल्या मुलाची लँग्वेज नको चेंज व्हायला. आणि म्हणजे थोडे तरी शिकलेले पाहिजे, अगदीच अनपढ नको. म्हणजे त्यांची लँग्वेज पण व्यवस्थित नसते, आणि ते जर वेगळ्या बॅकग्राऊंड मधले असले तर त्यांची बॉडी लँग्वेज आणि ह्या सगळ्या गोष्टी मुलं बघतात ना, ऍक्च्युली ते घेतात. म्हणजे ते त्यांची ग्रास्पिंग खूप चांगली असते. दुसरं, टीचर्स क्वालिफाईड आहेत का, त्यांचे टीचर्स ट्रेनिंग वगैरे झालायत का, ते एक्सपिरियन्स्ड आहेत की नाही, ह्या गोष्टी. त्यानंतर त्यांचा रेशो किती आहे, स्टुडंट टीचर रेशो किती आहे. आता आम्ही 15:3 असा आमचा रेशो आहे. तर 1 टीचर, 1 को टीचर आणि 1 अटेंडंट. म्हणजे 2 प्ले ग्रुप नर्सरीला तर 2-3 लोक राहतात. 15 मुलं जरी म्हटले ना तरी पण त्यांना ऍक्च्युली शिकवण्यापेक्षा त्यांना सांभाळणं ही खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी असते प्री स्कूलमध्ये. कारण की पहिलं तर सेटलमेंट हा एक खूप मोठा इश्यू असतो. मुलं रडतात आणि सेटल होत नाही, आईची आठवण, वडिलांची आठवण, मग त्या गोष्टीमध्ये खूप वेळ लागतो. आणि एकदा ती सेटल झाली त्यानंतर पण मुलांचे असतातच ना, ते कुठे बसतात एका ठिकाणी. क्लासरूम एटिकेट ज्याला आपण म्हणतो की एका ठिकाणी बसायचं आणि टीचरचं ऐकायचं, तेवढी समज नाही ना. मग मॅक्सिमम ऍक्टिव्हिटीज ज्या असतात आमच्या त्या प्ले वे मेथडनीच असतात.
म्हणजे त्यांना एक वेळा बसवलं की थोडं 10-15 मिनिटात आम्ही उठवतो. म्हणजे तेवढे पेशन्स टीचरकडे असणं अपेक्षित आहे. राईट. आता तुम्ही बोलताना आम्हाला सांगितलंच, आयडिया आलीच आहे की आपल्या गुरुकुल जी आपली आहे फ्रँचायझी त्याच्यामध्ये काय काय गोष्टींची आपण काळजी घेतो. पण आपल्या व्ह्युअर्सला समजा अजून जाणून घ्यायचं असेल की आपलं स्कूल आणखी आपण जे बोललो त्याच्या व्यतिरिक्त काही स्टँड आउट करणाऱ्या गोष्टी असतील ज्या तुम्हाला सांगायच्या आहेत आपल्या व्ह्युअर्सला, तर तुम्ही निश्चित सांगू शकता. करेक्ट. तर हा खरंच खूप छान प्रश्न आहे, कारण की बरेच वेळा काय होतं, आजकाल हा फक्त बिझनेस झालाय. म्हणजे प्रीस्कूल ना कोणीही टाकतं, जसं दुकान उघडतात ना तसे प्रीस्कूल उघडतात लोक ऑनेस्टली. आणि आता तुम्ही जर पिंपळे सौदागरचा रेशो बघाल ना तर इथे नियर अबाउट 100+ स्कूल्स आहेत, फक्त 1-2 किलोमीटरच्या रेडियसमध्ये, नॉट मोर दॅन दॅट. आणि इथून वाकडपर्यंत जर बघितलं ना नियर अबाउट 400 स्कूल्स आहेत. वाकडमध्ये पण तसंच आहे. तर it's more than whatever is the demand and whatever you are supplying, it's huge. राईट. तर आता काय झालंय की ज्यांना म्हणजे काहीच माहिती नाही, एज्युकेशनच्या सुद्धा माहिती नाही, ती लोक सुद्धा प्रीस्कूल स्टार्ट करताय. तर कुठेतरी म्हणजे प्रीस्कूल चूज करताना आणि प्रीस्कूलच्या फ्रँचायझी घेताना सुद्धा हा एक कॉन्सेप्ट त्यांनी बघितला पाहिजे की वेदर दे आर इन टू एज्युकेशन फील्ड ऑर नॉट. जसं आपला जर तुम्ही स्टँड आउट पॉइंट किंवा USP जर म्हणाल तर पहिले तर 25 years ऑफ एक्सपिरियन्स इन एज्युकेशन फील्ड अँड प्युअर एज्युकेशन फील्ड ओनली. आणि त्यानंतर आपण जसं मी सांगितलं नीता ट्रेनिंग अँड कन्सल्टिंग सर्व्हिसेस ह्या कंपनीच्या मार्फत आपण टीचर्सला ट्रेनिंग करतो. आणि माझी जी पोझिशनिंग आहे ती आहे टीचर्स गुरु. आय एम इंडियाज फर्स्ट अर्ली एज्युकेटर्स कोच. मग मी आतापर्यंत नियर अबाउट 1 लाखापेक्षा जास्त महिलांना टीचर्स बनवलंय. मग कुठेतरी ऍक्च्युली काय टीचर्सवर मी कशी आली, कारण की जेव्हा मी पहिला प्रीस्कूल चालवत होते ना तेव्हा मी ट्रेन टीचर्सला घेऊन सुद्धा तसं आउटपुट येत नव्हतं किंवा मला बऱ्याचशा गोष्टी त्यांना सांगायला लागत होतं. म्हणून मग मी स्वतः ते सगळं शिकले, ते सगळे कोर्सेस केले मॉन्टेसरीचे वगैरे. मग त्यानंतर मला कळलं की ऍक्च्युली आपल्याला जे द्यायचं आहे ते ह्यांना म्हणजे नाही देता येत आहे. आणि इव्हन जे ट्रॅडिशनल हे कोर्सेस चालवणारे पण इन्स्टिट्यूट आहेत ना ते त्यांना फक्त त्या फ्लॅश कार्ड बनवणं, ड्रॉइंग करणं तेवढंच शिकवत आहे. जो ऍक्च्युली डीप पेडागॉजीचा पार्ट आहे तो जो आत्ताच आपण डिस्कस केला, इव्हन ज्यांचं टीचर्स ट्रेनिंग झालंय ना त्यांना पण डॉक्टर मारिया मॉन्टेसरी माहित नसतं. मॉन्टेसरी स्कूल माहिती आहे पण त्यांना हे माहिती नाही म्हटल्यानंतर मला कधी कधी रडायला येतं की आता काय करायचं आहे, टीचर बनवायचं आहे. तर मग ह्या ज्या गोष्टी आहेत ना त्या मॅटर करतात, खूप मॅटर करतात. बिलकुल. आणि त्यातल्या त्यात मी जसं सांगितलं तुम्हाला कॉन्फिडन्सचा प्रॉब्लेम आहे, इंग्लिश स्पीकिंगचा प्रॉब्लेम, आणि पॅरेंट्सला इंग्लिश बोलणाऱ्या टीचर्स पाहिजे असतात आणि मग त्यांना इंग्रजी बोलता येत नाही. आणि दुसरं असं आहे की ते सॅलरी जास्त देत नाही, म्हणजे ज्यांचं इंग्लिश चांगलं आहे ते कॉर्पोरेटमध्ये जॉब करतात, ते पण अँबिशियस असतात. मग इथे तुमच्याकडे 4-5 किंवा 10,000 काम करणार तुम्हाला एक्सलंट मिळणारच नाहीये. मग तुम्हाला जर टीचर्स तशा पाहिजे आहेत तर मग तुम्हाला त्यांना तेवढी सॅलरी पण द्यायला लागेल. म्हणजे हे खूप इंटर रिलेटेड गोष्टी आहेत. तुम्ही जसं म्हणताय सॅलरी, बट पॅरेंट्स कडनं तर चांगली फीज वसूल करतात. म्हणजे मग ही फीज फक्त मेंटेनन्स मध्ये जाते का? म्हणजे सॅलरी थ्रू, म्हणजे जे गुरु आहेत ते महत्वाचे, तर तिकडे पण गेली पाहिजे. म्हणजे असंही नाही की सॅलरी कमी आहे आणि मग पॅरेंट्स कडनंही घेत नाही, असंही नाहीये. पॅरेंट्स कडनंही घेतायत फीज मोठी, आणि मग तुम्ही जे म्हणताय हा ऍक्च्युली गॅप म्हणजे भरून काढला पाहिजे. करेक्ट. तर आता असं झालंय ना की म्हणजे सगळेच रिसोर्सेस जे आहे ते स्वस्त कुठलंच राहिलेलं नाहीये खरं. तर आपण जर बघितलं तर प्रॉपर्टीजचे रेंट, कमर्शियल रेंट्स वगैरे ते खूप वाढलेले आहे. मग इतके सारे प्रीस्कूल आहेत, तर या सगळ्या प्रीस्कूलमध्ये आपलं गुरुकुल जे आहे ते कसं स्टँड आउट होतं किंवा काय आपला USP आहे? तर जसं आपण अगोदर पण बोललो की कुठेतरी वेस्टर्न कल्चर आपण फॉलो करायला लागलो आणि ब्लाइंडली फॉलो करायला लागलोय. त्याच्यामुळे काय झालंय, जे आपली भारतीय संस्कृती आहे, सकाळी लवकर उठणे, एकट्या वेळा पाडणे, मोठ्यांचा आदर करणे, आपलं हॅबिट कल्चर जे आहे त्याच्यामध्ये देवाची पूजा म्हणा किंवा मोठ्यांचा आदर करणं म्हणा, मोठ्यांच्या पाया पडणे म्हणा, ह्या ज्या संस्कृतीशी रिलेटेड छोट्या छोट्या गोष्टी होत्या त्या कुठेतरी लोप पावत चालल्या आहे. आणि वेस्टर्नायझेशनमुळे काय झालंय, आता म्हणजे मेणबत्ती विझवणे, केक कट करणे हे आपल्या संस्कृतीत नव्हतं, पण आता ते सगळ्यांनी, म्हणजे आता आई कोणीच म्हणत नाही, मम्मी, मॉम, पॉप्स, डॅड, तेच झालं आहे. तर ऍक्च्युली असं झालंय की कुठेतरी असं नको व्हायला की भारतीय संस्कृती एक्सटिंक्ट होईल, असं नको व्हायला, म्हणून ती कुठेतरी जोपासायला पाहिजे ना. आणि तिथून हा सुरुवात म्हणजे आपण करतोय की जेणेकरून हे आपल्याला ते पोटेन्शियल तर टॅपिंग करायचंच आहे, बट
सायमल्टेनियसली रिमेन ग्राउंडेड, नोईंग आर कल्चर. आपल्या कल्चरमध्ये म्हणजे खूप छान गोष्टी आहेत आणि प्रत्येकाच्या मागे ना सायंटिफिक रिझन आहे. हो, जसे तुम्ही म्हणालात की संस्कृत श्लोक, वाणी शुद्ध होते त्याने. हो, त्याच्यामुळे लँग्वेज डेव्हलपमेंट फास्ट होते तर होते, स्पष्ट उच्चार येतात. म्हणजे संस्कृत जे आहे ते टंग ट्विस्टर सारखं काम करतं. मग जेव्हा आपण संस्कृतचे श्लोक म्हणतो तेव्हा त्यांची ऑटोमॅटिकली लँग्वेज डेव्हलपमेंटवर सुद्धा काम होत आहे. त्यानंतर त्यांचं जे उच्चार आहे, प्रोनाऊन्सिएशन ज्याला आपण म्हणतो, त्याच्यावर सुद्धा काम होत आहे. आणि त्यातल्या त्यात संस्कृत श्लोक म्हटल्यानंतर त्यांना एक टच पण मिळतो आहे, जो आपल्या भारतीय संस्कृतीचा टच आहे. आमच्या इथे बर्थडे सेलिब्रेशन संस्कृतमध्ये होतं. आमच्या सगळ्या ज्या टीचर्स आहेत त्यांना पण आम्ही ह्या सगळ्या गोष्टींचं पूर्ण प्रॉपर ट्रेनिंग देतो आणि सगळ्या सर्टिफाईड असतात. त्याच्यामुळे हा प्रश्न येत नाही की आपण सेफ हँडमध्ये जातोय की नाही. तर आणि सगळ्यात महत्वाची आपली जर USP म्हटली ना तर इट्स अ फ्युजन. कारण आपण टेक्नॉलॉजीला म्हणजे डिनाय नाही करू शकत. आज फ्युचरिस्ट म्हणजे आज आपले मुलं जी 2-3 वर्षाची आहेत त्यांचं करिअर आजपासून 20, 22, 25 वर्षांनी होणार आहे. बरोबर, 20, 22, 25 वर्षांनी AI सगळं कॅप्चर केलेलं राहील. तेव्हा आपल्याला इव्हन जे कामं आज आपण करतो कदाचित आपल्याला रोबोट दिसतील सगळे करताना. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे टेक्नॉलॉजी पासून आपण त्यांना मुळीच दूर ठेवू शकत नाही. मग आपल्याला असं काहीतरी पाहिजे जेणेकरून टेक्नॉलॉजी आणि ह्या सगळ्या गोष्टी पण त्यांना कळल्या पाहिजे, पण सायमल्टेनियसली त्यांना हे पण कळलं पाहिजे की आपल्या इंडियन कल्चरमध्ये काय गोष्टी आहेत, आपले कुठले फेस्टिवल्स आहे किंवा आपण ते कुठल्या पद्धतीने साजरे करतो, आपण मोठ्यांचा आदर का करावा, सकाळी लवकर का उठावं, ह्या सगळ्या रुटीन मध्ये आपण ते हॅबिट कल्चर वगैरे ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या का कराव्यात, ह्याचं पण त्यांना कुठेतरी इम्पॉर्टन्स कळलं पाहिजे. अँड दॅट्स हाऊ मग आपण हा जो कॉन्सेप्ट आहे हा घेऊन आलेला आहे, जिथे करून जो न्यूक्लिअर फॅमिलीचा जो चॅलेंज आहे, लहान मुलांना तेवढा क्वालिटी टाइम पॅरेंट्स देऊ शकत नाहीये कारण की दोन्ही पॅरेंट्स वर्किंग आहे, ॲम्बिशियस पण आहे. मग वेळ कुठेतरी त्यांना तो मिळत नाहीये, त्यांना द्यायचा आहे, वी एक्सेप्ट दॅट, पण ते देऊ शकत नाही ना कारण की धावपळीचं जग आहे. मग आता ह्याच्यामध्ये आणि सगळ्याच फॅमिलीमध्ये काही त्यांचे आजी आजोबा येऊन सोबत राहत नाही की ते त्यांच्यावर लक्ष देतील आणि त्यांचे ते संस्कार वगैरे याच्यावर काम करतील. म्हणून बिंग अ स्कूल आपला हा इनिशिएटिव्ह आहे जिथे आपण मुलांना स्कूलच्या ज्या गोष्टी आहेत त्या तर शिकवणारच, पण सायमल्टेनियसली लाईफ स्किलवर आपला खूप भर आहे. तर लाईफ स्किल्स जे आहे त्यांचं हॅबिट फॉर्मेशन म्हणा किंवा त्यांना इंडिपेंडंट बनवणं, कारण की काय होतं ओव्हर पॅम्परिंगमुळे ते डिपेंडंट बनवून जातात आणि स्वतःची छोटी छोटी कामं सुद्धा ते करत नाहीत आणि मग असा एक वेळ येतो की मग ते काहीच करत नाही. आय एग्री आणि लेझी होऊन जातात. मग म्हणजे जेवण दिल्याशिवाय खात नाहीत. हा, आणि हा तर खूप मोठा प्रश्न आहे की सगळ्या मदर्सला त्यांना भरवायचं असतं आणि मुलांना ते खायचं नसतं आणि ते कसं तरी त्यांना कोंबून म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आणि टाइमही कमी असतो, मग पटपट खा आणि मग असं वाटतं की त्यांना तेवढा वेळ दिल्यापेक्षा आपणच चालून द्यायचं. डिझास्टर असतं सिरियसली. सो आणि पुन्हा असं पण असतं ना की ती आपलं स्वतःच्या हाताने खाणं आणि आईने भरवणं. ऑब्व्हियसली आईने भरवण्यात गोडवा आहे, पण किती दिवस म्हणजे एका एज नंतर तुम्हाला तुमचं करायलाच पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टी आपण त्यांचा स्वतःचे शूज काढणे, सॉक्स काढणे, स्वतःची बॅग जागेवर ठेवणे, बॉटल आणि टिफिन एका जागेवर ठेवणे, मग त्या हॅबिटमध्ये तिथे ते जाणे, आपली सीट घेणे, अशा खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात पण त्यांना ते इंडिपेंडंट बनवण्यासाठी खूप हेल्पफुल असतात. म्हणून आम्ही एक प्रॉपर रुटीन फॉलो करतो. त्यांचा स्टोरी टाइम असेल तर त्या स्टोरी टाइमला ते सर्कल टाइम मध्ये असतात. जेव्हा प्ले टाइम असतो मग ते सगळे खेळणी खेळल्यानंतर मग बरेच वेळा असं होतं की सगळं मेसअप झालेलं आहे, मग ऍटलिस्ट ती जी खेळणी आहे ती तिथे त्यांच्या जागेवर ठेवणे, कुठेतरी खूप जर मेसअप झालं असेल तर ते एका बास्केटमध्ये सगळे टाकणे, अशा ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहे कुठेतरी त्यांना ती रिस्पॉन्सिबिलिटी कळते की बाबा आपण मेस केलाय ना, मग आपण ते क्लीन पण करायला पाहिजे. व्हेरी इम्पॉर्टंट. मग ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या कुठेतरी संस्काराचा पार्ट. कारण की आपण काय करतो, इव्हन स्वच्छतेसाठी आपल्याला किती शिक्षण लागतंय. राईट. म्हणजे साधी बाबा रस्त्यावर स्वच्छता ठेवा, त्याच्यासाठी काय काय अभियान आपण चालवतो आहे, तरी सुद्धा आपल्या देशाचा तो प्रॉब्लेम अजूनही पूर्णपणे सॉल्व्ह झालेला नाहीये. बेसिक आहे ना, बेसिक गोष्ट आहे की इव्हन आपले मॉन्युमेंट्स लोक जाऊन जाऊन तिथे च्युइंगम चिपकवतात, ते क्लीन करायसाठी किती करोडोचा खर्च करायला लागतो माहिती आहे का गव्हर्नमेंटला, आणि शेवटी टॅक्सेसच्या थ्रू गव्हर्नमेंट आपल्याकडूनच घेते. म्हणजे हे पण त्यांना कळत नाही की आपण काहीतरी स्पॉइल करतो तर गव्हर्नमेंट शेवटी आपल्याकडूनच घेणार ना. ते इथिकल व्हॅल्यूज कुठेतरी कमी पडतायत. स्वतःच्या सेफ्टीसाठी छोट्या छोट्या
छोट्या गोष्टी जसं हेल्मेट घालणे, स्वतःचं सीट बेल्ट लावणे, ह्या कशा गोष्टी आहेत ज्या आपण म्हणजे करायलाच पाहिजे, कारण की त्याच्यामुळे आपलंच भलं होणार आहे. पण ते आपण लोकांना सांगायला लागतं, त्याच्यासाठी किती इनिशिएटिव्ह घ्यायला लागतात गव्हर्नमेंटला. मग आपण एक चांगले नागरिक बनणं ही आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे ना. मग हे आपल्याला शिकवणं गरजेचं आहे, कारण आता असं झालंय ना की ज्या गोष्टींना आपण आपल्या लहानपणी सहज शिकलो, कारण की आपल्याकडे सिबलिंग्स होते, त्या गोष्टी आज मुलांना शिकवायला लागतात. तुम्ही जर बघितलं तर इव्हन बटनिंग, झिपिंग, लेस बांधणे ह्या पण गोष्टी मुलांना शिकवायला लागतात, स्वतःचे कपडे घालणे, काढणे. मग ऍक्च्युली असं झालंय की प्रत्येकच गोष्ट आता त्यांना फॉर्मली शिकवून ते करतील, असं एवढी डिपेंडन्सी वाढली आहे. आणि ती कशामुळे झाली आहे, कारण कुठेतरी ओव्हर पॅम्परिंग होत आहे. म्हणजे केअरच्या नावाखाली आपण त्यांना एवढं प्रोव्हाइड करतो ज्याची त्यांना गरज नाहीये गरज. मग हे जे आहे ना, ऍक्च्युली आपण त्यांना ना डिपेंडंट बनवतोय जास्त. हो. आणि त्याच्यामुळे त्यांनाच प्रॉब्लेम होणार आहे त्यांच्या लाईफमध्ये. येस. जर त्यांनी कधी प्रॉब्लेमच नाही बघितला, त्यांच्या रिअल लाईफमध्ये जेव्हा प्रॉब्लेम येईल तेव्हा ते कसे सॉर्ट आउट करतील? नाही करू शकणार ना. आजकाल जर तुम्ही बघितलं, डिप्रेशन, स्ट्रेस ह्या गोष्टी खूप कॉमन झाल्या आहेत आणि हे कधीच नव्हतं. लहान मुलांमध्ये बीपी वगैरे असे प्रॉब्लेम आले, डायबेटिक झालेत मुलं. येस येस. आणि असे प्रॉब्लेम आपल्या वेळेला आपण 50-60 नंतर कुठेतरी ते व्हायचे डिटेक्ट की असं सगळं आहे. आता लहान मुलांमध्ये येत आहे, कारण खाण्यापिण्याच्या ज्या सवयी आहेत त्या बदललेल्या आहे, किंवा हे जे सगळं जंक फूड क्रेविंग ह्या सगळ्या गोष्टी आहेत, तिथे कुठेतरी तो एक स्टॉप राहिलेला नाहीये. म्हणजे बऱ्याचशा गोष्टी ज्या चेंज होत आहेत ना, त्याच्यावर मला असं वाटतं एज्युकेशन इज द बेस्ट टूल. अँड दॅट्स हाऊ वी हॅव टेकन दिस इनिशिएटिव्ह वेअर इन वी आर अवेकनिंग नॉट ओनली किड्स बट इट्स फॉर पॅरेंट्स ऑल्सो, इट्स फॉर टीचर्स ऑल्सो. म्हणजे ही एक मुवमेंट आहे. आणि ह्या मुवमेंटमध्ये ऍक्च्युली माझं जर तुम्ही पर्सनली विचारणार ना, तर माझं विजन खूप मोठं आहे. म्हणजे मी ऍक्च्युली एज्युकेशन रिफॉर्मवर काम करते. आणि ह्याच्यामध्ये आपलं जे मी तुम्हाला इनिशियली सांगितलं की ब्रिटिशर्सनी कसं अगदी खूप जास्त म्हणजे चांगल्या सॉफिस्टिकेटेड वेनी आपली पूर्ण एज्युकेशन सिस्टम डिस्टर्ब केली, आता ती आपल्याला पूर्णपणे छान पद्धतीने तयार करायची आहे पुन्हा. आणि त्याच्यासाठी तो अवेअरनेस, ते शिक्षण, ते सगळं द्यायला लागेल, कारण की जोपर्यंत अवेअरनेस होत नाही तोपर्यंत लोक जागरूक होणार नाही. आणि आपण काय करतोय आता, जसं आता ह्यांनी आपल्याला फक्त ते क्लरिकल किंवा एम्प्लॉई माइंडसेटनीच तयार करतात. म्हणजे इव्हन मी MBA ला शिकवते ना, तिथे सुद्धा मुलं त्यांना जॉबच पाहिजे असतं. आणि त्यांना म्हणजे कोणाचं असं स्टार्टअपची आयडिया नाही आहे किंवा आपला बिझनेस असावा अशी काही आयडिया नाही आहे. 10 लाख का 12 लाख का पॅकेज मिल जाए मॅम, बस. म्हणजे त्यांना जॉब पाहिजे, तो पण कॅम्पस इंटरव्ह्यूच्या थ्रूच पाहिजे आहे. म्हणजे इझी लाईफ पाहिजे त्यांना. आणि त्यांना मेहनत करायची तयारी तर नाहीच आहे, पण त्यांच्याकडे क्रिएटिव्हिटी पण नाही आहे. म्हणजे ऍक्च्युली जेव्हा तुम्ही ऑन्ट्रप्रिनर बनता ना, तेव्हा तुम्ही समाजामध्ये खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन करता. आता जसं माझे 4 ब्रांचेस आहे, प्रत्येक ब्रांचला 10 एम्प्लॉई मिनिमम लागतं. म्हणजे 10 लोकांची रोजीरोटी चालते ना. म्हणजे 40 लोक जे आहे त्यांचे घर माझ्या सॅलरीवरून कुठेतरी डायरेक्टली चालतायत ना. म्हणजे आपण जेव्हा ऑन्ट्रप्रिनर्स बनतो ना, तेव्हा आपण बरंचसं कॉन्ट्रीब्युशन सोसायटीमध्ये करत असतो. पण जेव्हा तुम्ही एम्प्लॉई बनता तेव्हा तुम्ही लायबिलिटी बनता. ते कळत नाहीये लोकांना. आणि आपल्याला तेच करायचंय. आपण आपलं जे शिक्षण आहे ना, त्याच्यामध्ये आपण यांना एक्स्ट्रॉर्डिनरी बनवणार आहे. त्यांना म्हणजे प्रॉपर आपल्या इथे जे गुरुकुलची पद्धत आहे त्याच्यामध्ये इनिशियली आपण त्यांच्या सायकोमेट्रिक, DMIT ह्या सगळ्या टेस्ट करणार आहे. लहानपणीच हे फाइंड आउट करणार आहे की ते कशात चांगले आहे, त्यांचं जे पॅशन आहे ते कशात आहे. आपली एज्युकेशन सिस्टम काय करते, ट्रॅडिशनल एज्युकेशन सिस्टम विकनेसेसवर काम करायला सांगते. याचं मॅथ्स कच्चं आहे, मॅथ्सवर लक्ष द्या. इंग्लिश कच्चं आहे, इंग्लिशवर लक्ष द्या. जे कच्चं आहे ते कसंही ते कितीही करतील तरी पण ते फक्त मॅनेज करू शकतात. मग ऍक्च्युली ते अदर वे राऊंड असलं पाहिजे ना. म्हणजे तुम्ही ज्याच्यामध्ये चांगलं आहे, तुम्ही त्याच्यामध्ये जर तुम्ही चांगलं केलं तर तुम्हाला सक्सेस जास्त मिळेल. आज जर लता मंगेशकरला म्हटलं असतं की तुला इंजिनिअरिंगच करायचं, तुला डॉक्टरच बनायचंय, तर ती एवढी भारताची कोकिळा झाली असती का? सचिन तेंडुलकरला म्हटलं असतं की तू इंजिनिअरिंगच कर, तू क्रिकेट नको खेळू, तर तो एवढा मोठा क्रिकेटर झाला असता का? ह्या लोकांनी लहानपणापासून जे त्याच्यामध्ये चांगले होते त्याच्यावर काम केलं. अमिताभ बच्चननी ऍक्टिंगच चांगली केली. ह्यांनी सगळ्यांनी त्यांचं जे स्ट्रेंथ होती ना त्याच्यावर काम केलं, म्हणून ते इतके सक्सेसफुल झाले. तर आपल्या स्कूलमध्ये ते होणार आहे की लहानपणीच आयडेंटिफाय करणार आपण की ते कशामध्ये चांगले आहेत, कशामध्ये त्यांचं जे इनबिल्ट टॅलेंट आहे ते चांगलं आहे,
आणि बेस्ड ऑन दॅट आपण त्यांना प्रिपेअर करणार आहे. म्हणजे ग्रुपिंग कसं होणार आहे, अरे हे स्पोर्ट्सवाले ह्यांना आपण स्पोर्ट एज्युकेशनमध्ये चांगलं प्रिपेअर करायचं, हे आर्ट्सवाले ह्यांना आपण आर्ट एज्युकेशनमध्ये चांगलं प्रिपेअर करायचं, हे सायन्सवाले, हे मॅथ्सवाले, असे ग्रुप्स होणार. आणि मग त्याच्यामध्ये 60 to 70% त्यांचं ज्याच्यामध्ये ते चांगले आहे ते शिकवलं जाणार आणि बाकी 40% जे आहे ते त्यांना बाकीच्या गोष्टीच्या माहीत असायला पाहिजे पण रेलिव्हंट. अगेन ते सगळं जे आपण शिकलो होतो, आता मॅथ्सचे खूप कठीण कठीण फॉर्म्युलाज आणि काय काय थेरम्स, आणि रिअल लाईफमध्ये जर बघितलं तर ऍडिशन सबस्ट्रॅक्शन शिवाय काहीच लागत नाही. म्हणजे कशासाठी शिकलो बघते. म्हणजे अशा भरपूर काही गोष्टी आहे की ज्याची आपण खूप मेहनत करून ते शिकलो पण नंतर बघितलं की पूर्ण करिअरमध्ये ते कधीच कामात पडले नाही. मग त्या गोष्टी शिकवण्यामध्ये इतकी एनर्जी का स्पेंड करायची आणि इतकं सगळं त्याच्यामध्ये टाइम एफर्ट्स टाकून सुद्धा मग जर त्याच्यातून आपल्याला आउटपुट काहीच नसेल तर मग ते का शिकावं. इंटिग्रेशन, डिफरन्सिएशन, मला सगळं आठवतंय आता. मॅथ्स आठवलं, चला मी रिफ्रेश करून दिलं. आणि लागलं तुम्हाला कधी त्याची गरज नाही, खरंच नाही लागलं. तुम्ही जे बोलताय ते अगदीच रिलेव्हंट आहे की आपण जे शिकवतोय ते कामामध्ये खूप कमी यूज होतंय. म्हणजे लोक कोणी पण नवीन जेव्हा कुठे जॉईन होतात तेव्हा त्या ऑर्गनायझेशनला त्यांचा ट्रेनिंग प्रोग्राम हा घ्यावाच लागतो. म्हणजे आपण ट्रेनिंग प्रोग्राम जर आहे तर मग काय करतो, इतके वर्ष काय शिकलो आपण. म्हणजे MBA जरी घेतला किंवा रिलेव्हंट डिग्री असणारा जरी घेतला तरी त्यांना त्यांचा स्वतःचा ट्रेनिंग प्रोग्राम रन करावा लागतोय त्यांच्या हिशोबाने. आणि ते काम करताना त्यांच्या लक्षात येत आहे की आपण डिग्रीमध्ये जे शिकलो त्यातलं थोडंफारच यूज होत असेल, करेक्ट, बाकी काहीच यूज होत नाही. आणि हे तुम्ही जे सुरू केलं आहे म्हणजे प्रायमरीच्या यादी, प्री प्रायमरी आणि विथ फ्युजन ऑफ आवर इंडियन कल्चर, आणि तुम्ही जे म्हणता त्याच्याशी मी बिलकुल अग्री करते. इथिकल व्हॅल्यूज आजकाल लोप पावत चालल्या आहेत. मला असं वाटतं आपण लास्ट जनरेशन असू की मोठ्यांचा आदर करा वगैरे म्हणणारी, खरंच पाया पडावं किंवा नमस्कार करावा, आपण लास्ट जनरेशन असू. इथून पुढच्या जनरेशनला आपण शिकवू पण सगळ्यांना तर येणार नाही. आपल्याकडे म्हणजे खूप आपल्या जनरेशन पर्यंत खूप नॅचरली होतं की कोणी मोठे आले की आपण पाया पडत होतो. आणि हा काय कुठल्या धर्माचा किंवा कशाचा भाग नाहीये, हा एक इथिक्सचा भाग आहे. आपण आपल्यापेक्षा वयाने मोठ्या लोकांना आदर देतो, ते आदर दाखवण्यासाठी म्हणून आपण पाया पडतो. आपण आजच्या पॉडकास्टमध्ये एज्युकेशन सिस्टीमवर, वेगवेगळ्या पॅडागॉजीवर आणि आपल्या स्पेशली गुरुकुलमध्ये आपली जी व्हिजन आहे त्याच्यावर बोललो. पण आपण आज जे सिरीजमध्ये आपला पॉडकास्ट रिलीज करणार आहोत जसं की नवदुर्गा, तर नवरात्रीच्या निमित्ताने आपण सेलिब्रेट करतोय सगळ्या कर्तृत्ववान महिलांना ज्यांनी त्यांच्या लाईफमध्ये विथ फॅमिली आणि त्यांचं स्वतःचं एक स्ट्रगल असताना काही अचीव केलंय. तर तुमच्याकडून म्हणजे स्ट्रगल करून आणि अचीव केल्यानंतर तुम्ही आता आपल्या व्ह्युअर्सला ज्या घरी बसून तुमचा हा पॉडकास्ट बघतायत त्यांना काय तुम्हाला मेसेज द्यायचा आहे, ज्या काहीतरी नवीन ट्राय करायचं आहे किंवा अगेन टीचिंग जर सेगमेंट त्यांना जॉईन करायचं आहे किंवा एनिवे अदर दॅन टीचिंग ऑल्सो, काय मेसेज द्याल तुम्ही? सगळ्यात महत्वाचं म्हणजे सेल्फ बिलीफ, स्वतःवर विश्वास ठेवणे खूप गरजेचं आहे. आणि सेल्फ डेव्हलपमेंट हे पण खूप गरजेचं आहे. म्हणजे कधी कधी काय होतं ना, आपण फक्त त्या रिस्पॉन्सिबिलिटीमध्ये आपण ना रोलमध्ये स्विच ऑन स्विच ऑफ करत असतो. कधी आपण मदरचा रोल परफॉर्म करतो, कधी आपण वाईफचा रोल परफॉर्म करतो, कधी आपण आपल्या मुलीचा म्हणजे आपले पॅरेंट्स असतात तिथे आपण डॉटर बनतो. मग आपण हे कंटिन्युअस त्या रोल्समध्ये असतो आणि स्वतःला कुठेतरी विसरून जातो. आणि मोस्टली मी बघते आहे की ज्या म्हणजे मी बऱ्याचशा वुमन प्लॅटफॉर्म्सवर पण आहे आणि टीचर्स ट्रेनिंग असल्यामुळे बऱ्याचशा अशा लेडीज बरोबर माझा कॉन्टॅक्ट येतो आणि मोठ्या मोठ्या प्लॅटफॉर्मला वुमन्स डे वगैरे तेव्हा मोस्टली मी जेव्हा लेक्चर्स द्यायला जाते तेव्हा पण मला अशाच गोष्टी ऐकायला मिळतात की मॅम फॅमिली आणि हे सगळं त्याच्यामध्येच सगळं आयुष्य गेलं. मग काय होतं की आपले पण स्वतःचे ड्रीम असतात ना, आपल्याला पण काहीतरी बनायचं असतं, आपली पण एक बकेट लिस्ट असते. मग ऍक्च्युली त्याला ते आपण दाबून ठेवतो आतमध्ये. त्याच्यामुळे काय होतं की आपलं पोटेन्शियल बाहेर निघत नाही. आणि काय होतं की जर घरातली महिला जर तेवढी एम्पॉवर नसेल ना तर ती फॅमिली पण एम्पॉवर होत नाही. म्हणून त्या महिलेनी स्वतःवर काम करणं खूप गरजेचं आहे. कारण जर ती स्वतः एम्पॉवर नसेल ना, का एवढं वुमन एम्पॉवरमेंटसाठी चालतं? कारण की एक महिला जर एम्पॉवर असेल ना ती पूर्ण फॅमिलीला एम्पॉवर करते. म्हणजे
जर ती डिस्टर्ब असेल, ती स्ट्रेस्ड असेल, तर सेम व्हायब्रेशन ती पास ऑन करते. म्हणून महिलांनी स्वतःकडे लक्ष देणं, स्वतःला एम्पॉवर करणं, सेल्फ डेव्हलपमेंट करणं खूप खूप गरजेचं आहे. आणि त्याच्या थ्रूच त्या मोटिवेटेड राहू शकतात. जर का त्यांचंच मोटिवेशन डाऊन झालं ना, ऍक्च्युली सिमिलर व्हायब्रेशन्स त्या सगळ्यांमध्ये स्प्रेड होतील. तिची चिडचिड होणार, ती मुलांवर रागवेल, मुलं त्यांची चिडचिड दुसऱ्यावर फ्रस्ट्रेशन काढणार, नवऱ्याला ती कंटिन्युअस काहीतरी टीझिंग करत असेल, त्याचा राग त्याच्या एम्प्लॉईवर निघेल. म्हणजे ऍक्च्युली इंटर रिलेटेड आहेत सगळ्या गोष्टी. म्हणून त्या महिलेने स्वतःवर लक्ष देणे, स्वतः मोटिवेटेड असणे, ती खुश असेल ना, ती जर एम्पॉवर असेल ना, तर सगळी फॅमिली इतकी मस्त ती छान करू शकते ना. पण आता कसं होतं की बॅलन्स नाही करतायत बऱ्याच लोकांना. म्हणजे एक अम्बिशियस कडे गेलं तर मग फॅमिली डिस्टर्ब होऊन जाते, आणि फॅमिलीकडे गेलं की मग अम्बिशन साईडला राहून जातं. तर मला त्यांना हाच एक मेसेज द्यायचा आहे की तुम्ही दोन्ही करा. दोन्ही एक्झॅक्टली. म्हणजे मला पण असंच वाटतं की जर पुरुषांसाठी लग्न हे स्टॉपेज नाहीये, किंवा काही कुठला पॉइंट नाहीये, किंवा मुलं हा त्यांच्यासाठी जर कुठला पॉइंट नाहीये की थांबले इथे, तर महिलांसाठी का असावा है ना. आणि नेहमी महिलांनीच का सगळं करायचं. म्हणजे कुठेतरी एक बॅलन्स असला पाहिजे. कारण की जे आहे ना, दोन्ही व्हील, चारही व्हील जे काही गाडीचे आहे ते बॅलन्स असले पाहिजे. त्याच्याशिवाय गाडी चालत नाही. आणि ते तर खटके तर उडतातच. म्हणजे दॅट्स अ पार्ट ऑफ लाईफ. नातं ही अशी एक गोष्ट आहे की त्याच्यावर रोज काम करायला लागतं. रिलेशनशिपला रोज नर्चर करायला लागतं. इट्स नॉट अ वन टाइम जॉब की आज मी बायकोला खूप वेळ दिला किंवा नवऱ्याला खूप वेळ दिला, मग 1 वर्ष मी त्यांच्याशी बाहेरच नाही गेले, असं नाही चालत. म्हणजे आपल्याला प्रत्येकाला वेळ द्यायला लागतं. आपल्या मुलांना, आपल्या फॅमिलीला, आपल्या मोठ्यांना, आणि घराच्या पण सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटी करायलाच लागतं. तर नातं ही अशी एक गोष्ट आहे, त्याला रोज जपायला लागतं, जोपासायला लागतं. मग त्याला आपण हे नाही म्हणू शकत की मला नातं नाही, मला फक्त माझं अम्बिशनच करायचं आहे. तर ऍक्च्युली दोन्हीला बॅलन्स करणं कुठेतरी शिकायला पाहिजे. आणि ते शिकणं म्हणजे काय आहे, एक प्रॉपर रुटीन फॉलो करणं. जर मेडिटेशन वगैरे थोडंफार जर केलं ना, म्हणजे स्पिरिच्युअल पण नॉलेज खूप गरजेचं आहे. या धावपळीच्या जगात जर तुम्ही त्या आपल्या इनर सेल्फ बरोबर कनेक्टेड नसाल ना, तर डिस्टर्बन्स खूप वाढतं. डिप्रेशन म्हणजे काय की तुम्हाला ऍक्च्युली काय होतं की तुमचा इनर सेल्फ, म्हणजे ज्याला आपण सबकॉन्शियस माइंड म्हणतो, कॉन्शियस माइंडचे इन्स्ट्रक्शन सबकॉन्शियसला कळत नाही, आणि म्हणून कन्फ्युजन वाढतात. मग कन्फ्युजन इतके वाढतात की त्या कन्फ्युजनमुळे स्ट्रेस क्रिएट होतो, आणि स्ट्रेस जास्त वाढला की मग डिप्रेशन होतं, आणि डिप्रेशनचं नेक्स्ट लेवल म्हणजे सुसायडल थॉट्स. राईट. तर हे ज्या गोष्टी आहे कुठेतरी ह्याच्यामुळे होतं की ते डिस्कनेक्शन आहे. तर ते कनेक्शन होण्यासाठी मेडिटेशन, थोडीशी एक्सरसाइज, रीडिंग आणि प्रॉपर डाएट, ह्या ज्या आपण म्हणतो ना लाईफ स्किलच्या किंवा हॅबिट्सच्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या त्यांनी जर फॉलो केल्या, कुठेतरी लक्ष दिला जात नाही, म्हणून मग काय होतं, डाएट सगळं बिघडून जातं, किंवा एक्सरसाइजला वेळ नाही ह्या नावाखाली सगळंच म्हणजे काहीच करत नाही. मग त्याच्यामुळे काय होतं की त्याच्यामुळे त्यांना स्ट्रेस येतं, एन्झायटी वाढते, आणि आजकाल ना मेंटल इलनेस हा प्रकार वाढलेला आहे. लोकांना ते नॉर्मल वाटतं की छोट्या गोष्टीसाठी चिडणं वगैरे, बट एन्झायटी अटॅक्स आहे ना, इट्स नॉट अ नॉर्मल थिंग. आणि स्ट्रेस जास्त असणं, स्ट्रेसमुळे चिडचिड होणं, ह्या सगळ्या गोष्टी मेंटल इलनेसचा पार्ट आहे, पण ते एक्सेप्ट कोणीच करत नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्या या जे आपलं म्हणजे एकदम दगदगीचं लाईफ जे आहे ना त्याच्यामुळे झालंय. पण हाच एक मेसेज असते की तुम्ही स्वतःला जपा. सेल्फ लव्ह इज व्हेरी इम्पॉर्टंट अँड कीप युअर सेल्फ मोटिवेटेड. सो आजच्या पॉडकास्टसाठी मॅम तुम्ही तुमचा अमूल्य वेळ तुमच्या बिझी शेड्यूलमधनं आमच्यासाठी दिला, आणि नवदुर्गाच्या या पॉडकास्टचा तुम्ही भाग झालात, त्याबद्दल खरंच थँक्यू सो मच. वी आर रिअली ग्रेटफुल. थँक्यू सो मच मॅम. थँक्यू सो मच फॉर गिव्हिंग मी दिस अपॉर्च्युनिटी. आणि खरंच खूप छान वाटलं ह्या गप्पा मारताना. मला पण ते कुठेतरी त्या मेमरीज रिवाईव्ह झाल्या, आणि खरंच खूप छान वाटलं. ज्या काही गोष्टी आपण केल्या त्याच्यामधून बऱ्याचशा विमेन्सला इन्स्पिरेशन मिळू शकतं, आणि त्यांना तो मेसेज पण जाऊ शकतो. निदान एकीला जरी ते जाणवलं आणि तिची लाईफ ट्रान्सफॉर्म झाली, तरी पण आपलं हे सगळं जो वेळ आपण दिला आहे त्याचं कुठेतरी साध्य होईल, मला असं वाटतंय. आय टोटली अग्री. एकीलाही आपण इन्स्पायर करू शकलो तरी आपली आजची चर्चा सफल झाली. नक्कीच. आणि खूप छान इनिशिएटिव्ह आहे तुमचा, की जेणेकरून तुम्ही ज्या सक्सेसफुल महिलांना तुम्ही इथे बोलावून त्यांच्याबरोबर हा चर्चा सत्र करताय, त्याच्यामुळे कोणातरी लाईफ इन्स्पायर होणार आहे, कोणातरी लाईफ ट्रान्सफॉर्म होणार आहे. तर ऍक्च्युली तुमचं पण खूप खूप कौतुक. थँक्यू सो मच.
आणि आय रिअली विश यू व्हेरी गुड लक, बेस्ट लक. आणि मला असं वाटतं की हे काम तुम्ही पण नोबल प्रोफेशन करत आहे, तर हे पण असंच ग्रो होत गेलं पाहिजे. आणि तुम्हाला पण विश यू लॉट ऑफ सक्सेस. थँक्यू सो मच. ऍक्च्युली मॅम, तुमच्यासारख्याच बाकी गेस्ट सोबत बोलताना ऍक्च्युली आम्हाला रोज एक इन्स्पायरिंग स्टोरी ऐकायला भेटते. दॅट इज ऑल्सो अ ऑपॉर्च्युनिटी फॉर अस, की रोज आम्हाला काहीतरी शिकायला मिळतंय तुमच्याकडनं वेगळं, वेगवेगळ्या गेस्ट करून वेगवेगळ्या स्टोरीज ऐकून आम्ही स्वतः इन्स्पायर होतोय. सो थँक्यू सो मच मॅम अगेन, की तुम्ही टाइम दिलात आणि बऱ्याचशा नवीन गोष्टी आमच्या व्ह्युअर्सला आम्हाला सांगितल्यात. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू.